तर मला वाटलं नव्हतं कधी की माझी पहिलीच सिरियल असेल आणि त्यामध्ये असा माधुरी दीक्षितचा रेफरन्स होऊन मला मोहिनी हे नाव असेल, टायटल रोल असेल. जसं मोहिनी शेंडेफळ आहे देवकर फॅमिलीमध्ये, तशीच मी अनघा म्हणून पण इथे शेंडेफळ आहे. आणि म्हणजे त्यांनी मला शिकवलं गेअर टाकायचे आहेत किंवा स्टेअरिंग कसं फिरवायचं आहे. म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मला शिकवण्यात आल्या होत्या. पहिल्याच सिरियलमध्ये एक ऑलराऊंडर कॅरेक्टर करायला मिळतं, एक कलाकाराचं कॅरेक्टर करायला मिळतं. म्हणजे असतं ना, नशिबात लिहिल्यासारखं मला हा प्रोजेक्ट मिळाला. हो, म्हणजे मी बस चालवली आज, माझा बसचा सिक्वेन्स झाला, मी बसचा सीन केला. म्हणजे मी सगळ्यांना सांगत होते त्या दिवशी. माझं प्लस पॉईंट हाच आहे की एक्सप्रेशन, जे मी माधुरी मॅमकडूनच शिकली आहे. की हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी आले मोहिनी या सिरियलच्या सेटवर. त्याच निमित्ताने अनघा म्हणजेच मोहिनी आपल्यासोबत आहे. तर कशी आहेस? मी मस्त, आणि तुमचं पण स्वागत आहे मोहिनीच्या घरात. अरे नक्कीच, खूप छान वाटलं इथे येऊन. तुझं शूट कसं चाललंय सध्या? खूप कमाल चालू आहे, खूप ट्विस्ट येत आहेत आणि नक्कीच ते येत्या काही एपिसोड्समध्ये आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना नक्की आवडतील. तुला हे कॅरेक्टर करताना किती आनंद होतोय? खूप आनंद होतोय. कदाचित ते माझ्या म्हणजे बोलण्यातून नाही कळणार, पण मला प्रचंड आनंद होतोय की पहिल्याच सिरियलमध्ये एक ऑलराऊंडर कॅरेक्टर करायला मिळतंय, एक कलाकाराचं कॅरेक्टर करायला मिळतंय. आणि म्हणजे काय नाही करत मोहिनी फाईट सिक्वेन्स करते, स्टंट करते, ती एक कलाकार आहे, म्हणजे मेकअप आर्टिस्टचं काम करते, ती उत्तम अभिनयही करू शकते. हे येत्या काही दिवसात तुम्हाला कळणार आहे. तर असं म्हणजे ऑलराऊंडर आहे मोहिनी आणि कमाल आहे ती. तुझा सेटवरचा रॅपो कसा सेट झालाय आता सगळेच आम्ही बघतोय, तर कसं वाटतंय तुला या सगळ्यांसोबत काम करताना? खरं तर सुरुवातीला मला खूप दडपण होतं, कारण इतके दिग्गज कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायचं म्हटलं तर थोडंसं होतं की अरे यार, आपल्यामुळे काही चुकायला नको. पण सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. जसं मोहिनी शेंडेफळ आहे देवकर फॅमिलीमध्ये, तशीच मी अनघा म्हणून पण इथे शेंडेफळ आहे. आणि म्हणजे प्रचंड लाडसुद्धा होतात. आपले डिरेक्टर सर आहेत, शैलेश ढेरे सर, किंवा बाकीचे सहकलाकार आहेत, ते मला सांभाळून घेतात, मला काही टिप्स देतात की अनघा असं करून बघ, ही प्रोसेस आहे आमची, आम्ही असं केलं होतं, तर तू तुझी एक प्रोसेस कर. तर मग ते मजा येते, खेळीमेळीचं वातावरण असतं किंवा बॉन्ड असल्यासारखं वाटतं एकमेकांसोबत. तर येस, मजा येते. मगाशी ना बोलता बोलता गौरीताईंनी सांगितलं की तुम्ही दोघे एकाच गावच्या आणि तुमच्यात खूप गप्पा गोष्टी होतात. तसंच तुम्ही दोघांना तुमचं स्ट्रगल पण शेअर करत होतात. तर ह्या सिरियलचा तुझा स्ट्रगल कसा होता, म्हणजे ऑडिशन वगैरे? ॲक्च्युली मला खूप इनडिरेक्ट वेमध्ये मला म्हणजे असतं ना, नशिबात लिहिल्यासारखं मला हा प्रोजेक्ट मिळाला. कारण कान्हाज मॅजिक प्रोडक्शन हा प्रोजेक्ट करते. तर त्यांची एक दुसऱ्या चॅनलसाठी सिरियल येणार होती, त्यासाठी त्यांनी मला लीड म्हणून सिलेक्ट केलं होतं. आणि मी लुक टेस्टसाठी गेले होते आणि तिकडे कलर्स मराठीच्या चॅनलच्या एक मॅम तिकडे होत्या. तर ती जी दुसऱ्या चॅनलची सिरियल होती ती घडली नाही, ती झाली नाही. पण त्या मॅमने मला बघितलं होतं आणि मग त्यांनी मोहिनीसाठी मला सजेस्ट केलं होतं, जे दुसरं प्रोडक्शन करणार होतं तेव्हा. मग तिकडे गेले मी, ऑडिशन झाली, लगेच 3-4 दिवसात कन्फर्मेशन आलं की अनघा तू करतीयेस. अरे वा. आणि परत ती सिरियल कान्हाज मॅजिक प्रोडक्शनकडे आली, मोहिनी सिरियल. त्यामुळे एक खूप फिरून आलं, नशिबात लिहिल्यासारखं आलं. पण येस, मोहिनी मला मिळाली याचा प्रचंड आनंद आहे. आणि कान्हाज मॅजिक प्रोडक्शनच्या नशिबात पण मी होते आणि माझ्या नशिबात कान्हा होता, तर याचाही मला आनंद आहे. नक्कीच. याबरोबरच आता तू एवढे सगळे सीन्स करतेस, तुझा एक नुकता जसा सीन झाला की तू त्यामध्ये बस चालवलेलीस, की तो एक्सपिरियन्स कसा होता? तू खरंच म्हणजे तू चालवली आहेस का? त्याच्यासाठी काय तू काय प्री प्रोडक्शन आपण जे म्हणतो ते काय केलंयस, म्हणजे प्री प्लॅनिंग किंवा काय शिकलीस त्याच्यासाठी, कसं काय? आपलं शूट सुरू व्हायच्या आधी ना, आम्ही 15 ते 12 दिवस वर्कशॉप्स घेतले होते माझे डिरेक्टर सरांनी, माझ्या एकटीचेच. तर तेव्हापासून मला सांगितलं होतं की अनघा असाचा सीन येणार आहे, तुला बस चालवायला लागणार आहे. तर मला खूप भीती वाटत होती, पण ते झालं. म्हणजे त्यांनी मला शिकवलं गेअर टाकायचे आहेत किंवा स्टेअरिंग कसं फिरवायचं आहे. म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मला शिकवण्यात आल्या होत्या. त्या सीनमध्ये आणायचा मी प्रयत्न केला किंवा माझ्या बॉडी लँग्वेजमधून ते आणायचा प्रयत्न केला. पण एक वेगळाच अनुभव होता. बसमध्ये चढणं उतरणं पण खूप अवघड आहे ॲज अ ड्रायव्हर, हे पण मला तुम्हाला सांगायचं. कारण
खूप वर असतो दरवाजा आणि पूर्ण आपल्याला ताकदीनिशी वरती चढून मग उडी मारायला लागते उतरताना, तर हे सुद्धा अवघड होतं. पण हे सगळं करताना मजा आली, कारण मला असं अनघा म्हणून मी कदाचित कधी करणार नाहीये, पण मोहिनी म्हणून हे करायला मिळतं याचा एक वेगळाच आनंद होता. नक्कीच. तू कार वगैरे ड्राईव्ह करतेस का? खरं तर नाही करत. पण मी शिकली आहे, म्हणजे थोडीफार शिकली आहे, मला येते. पण येस, त्याची मदत झाली, नक्कीच मदत झाली. पहिली मुलगी असेल जिने कार वगैरे नेहमी हाताळली नाही, Direct डायरेक्ट असं आपल्या मुलींना अशी क्युरियोसिटी असते बघ ना, की हा मी बस वगैरे चालवते, असं तू काय केलंस का तेव्हा, तशी फिलिंग घेऊन मनात असं काही? हो, म्हणजे मी बस चालवली. आज माझा बसचा सिक्वेन्स झाला, मी बसचा सीन केला, म्हणजे मी सगळ्यांना सांगत होते त्या दिवशी. आणि बघायलाही मजा आली. कदाचित प्रेक्षकांनाही खूप मजा आली असेल, कारण त्यांचे DMs कमेंट्समधून सुद्धा मला त्यांनी खूप प्रेम दिलं त्या सीन जेव्हा आला तेव्हा. पण मजा आली आणि नक्कीच म्हणजे असे सीन अजून यावेत अशी माझी इच्छा आहे. अरे वा, एकदम थ्रिल करायचं म्हणजे तुला या कॅरेक्टरमध्ये. तर मोहिनी हे जे नाव आहे ते तुला माधुरी दीक्षित खूप आवडत आहे, तर आता जगजाहीर आहे असं म्हणता येईल. आणि त्यांचं एक कॅरेक्टरचं नाव, आता तू ते कॅरेक्टर साकारतेस, तर तुला काय वाटतंय त्यांच्याबद्दल आणि तुझ्या या कॅरेक्टरबद्दल? मला वाटतं की कोणाला नाही आवडत माधुरी दीक्षित. म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघत आले. त्यांचा एक निरागस चेहरा आणि त्यांचा इनोसन्स घेऊन त्यांच्या सगळ्या मूवीज आहेत, त्यांचे डान्स करताना त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचं दिसणं मला प्रचंड आवडतं. लहानपणापासूनच आवडतं. तर मला वाटलं नव्हतं कधी की माझी पहिलीच सिरियल असेल आणि त्यामध्ये असा माधुरी दीक्षितचा रेफरन्स होऊन मला मोहिनी हे नाव असेल, टायटल रोल असेल. तर मी स्वतःला खरंच खूप लकी समजते ह्यासाठी. म्हणजे कदाचित लहानपणी मी मॅनिफेस्ट केलं असेल असं काहीतरी. आणि म्हणजे मी स्वतः डान्सर असल्यामुळे मला ते लहानपणापासून आवडतं की मी माधुरीच्या गाण्यावर डान्स करणार, तसेच एक्सप्रेशन्स देणार. तर मी खूप त्यांना फॉलो करायचे. तर येस, म्हणजे मी खूप कदाचित मी शब्दात नाही सांगू शकणार की कुठला शब्द वापरू आता याला, पण मी खूप खुश होते जेव्हा मला हे सगळं कळालं. बरं, माधुरी दीक्षित तू फॅन आहेस आणि तुला डान्सही आवडतो, तर आत्तापर्यंत माधुरी दीक्षित यांच्या गाण्यावर डान्स केला आहेस का? त्याचा एखादा किस्सा तुला आठवतोय? हो, मी केला आहे. किस्सा तर नाही, पण म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षकांसमोर मी असं ॲज अ डान्सर म्हणून पण लवकरात लवकर यावी, कारण येस कारण मला प्रचंड आवडतं डान्स करायला. मी लहानपणापासून डान्स करते आणि माझं प्लस पॉईंट हाच आहे की एक्सप्रेशन, जे मी माधुरी मॅमकडूनच शिकली आहे, की इतक्या इनोसेंटली, इतकं रिअल वाटतं त्यांना बघताना, असं कनेक्ट व्हायला होतं. तर येस, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता मोहिनी ही सिरियल आणि तुझं हे पात्र सगळ्यांनाच मोहून टाकणार आहे. सो तुला पुढच्या सगळ्या तुझ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. थँक्यू.